जय भीम, जय महाराष्ट्र। मी शिरीष चिखलकर, दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस। आत्ताच काही दिवसापूर्वी केंद्रीय राज्यकारिणीची बैठक झाली। या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, परंतु जिल्ह्याच्या वतीनं मी आपणा सर्वांना ह्यासाठी निमंत्रित केलं आहे की येणाऱ्या विधानसभेसाठी किंवा विधान परिषदेसाठी या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं माननीय नेते रामदासजी आठवले हे काही नावं देणार आहे। परंतु दक्षिण मुंबईच्या वतीनं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, गौतम सोनवणे यांचं नाव अग्रेसर असावं। याचं कारण गौतम सोनवणे यांनी अखंड हयात या रिपब्लिकन पक्षासाठी खर्च केले आहे आणि त्यांना कुठे ना कुठे न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आदरणीय नेते रामदासजी आठवले यांची भेट घेऊन गौतम भाऊ सोनवणे यांना MLC अथवा विधान सभेची सीट देण्यात यावी, उमेदवारी देण्यात यावी आणि त्यांच्या पाठीशी आपण सर्वजण आम्ही खंबीरतेने उभे आहोत। आणि हाच मेसेज आपण महायुतीचे जे काही पदाधिकारी असतील, जे काही नेते असतील, त्यांना आम्ही जाऊन भेटून गौतम भाऊ सोनवणे यांना उमेदवारी किंवा MLC देण्यात यावी असा आग्रह आम्ही सर्व दक्षिण मुंबई जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, मग त्यामध्ये संजय पवार असतील, पाप्पा कंडन असेल, अशोक कीर्तिकर असेल, विशाल गायकवाड असेल, असे अनेक कार्यकर्ते गौतम भाऊ सोनवणे यांचा त्याग विसरू शकत नाही। म्हणून पुन्हा एकदा आमचे नेते रामदासजी आठवले यांना आम्ही स्वतः भेटून आमची जी गाऱ्हाणे आम्ही त्यांच्यासमोर मांडत असताना गौतम भाऊ सोनवणे यांचा उल्लेख आम्ही जरूर करणार आहोत आणि आठवले साहेब पण त्यांना होकार देतील असे आम्हाला आशा वाटते। जय भीम, जय महाराष्ट्र।